नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेज औंधच्या इयत्ता 12च्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये स्वागत. आपण जो आत्ता स्टडी करत होतो तो सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी टॉपिक. त्या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत आपण अगोदरचे 2 लेक्चर बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असं आपण म्हटलेलं, आणि आज जो बघणार तो पार्ट थर्ड आहे. आता या पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं बघा, हायब्रिड सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमधलं प्रिन्सिपल्स काय काय ते आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे काय त्याची डेफिनेशन, त्यानंतर सीड प्रोडक्शनचं एम काय आहे, आपलं गोल काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, आणि 2 प्रकारचे त्याचे प्रिन्सिपल आहेत, जेनेटिकल प्रिन्सिपल आणि ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल. याचा आपण डिटेलमध्ये स्टडी केला होता. त्यानंतर दुसरा पार्ट आपण जो बघितला होता त्याच्यामध्ये आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन सोरगम याची आपण सगळी माहिती घेतली होती. आणि आज जो आपण बघणार आहे पार्ट तिसरा, त्याच्यामध्ये सब टॉपिक आहे हायब्रिड सीड प्रोडक्शन इन कॉटन. आता आपण आज हायब्रिड सीड प्रोडक्शन कॉटन बघणार आहे. हे आपल्याला दिसते, हे कॉटनचं क्रॉप आहे बघा. आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये आपण बघणार आहे माहिती. तर हायब्रिड सीड प्रोडक्शन कॉटनमध्ये घेत असताना बॉटनिकल नेम कॉटनचं बघा काय आहे, गॉसिपियम स्पेसीज. आता याच्यामध्ये भरपूर स्पेसीज आहेत. याच्यामध्ये गॉसिपियम अर्बोरियम आहे, गॉसिपियम हर्बेसियम आहे, गॉसिपियम हिरसुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्स. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. याच्यामध्ये गॉसिपियम अर्बोरियम ही देशी व्हरायटी आहे. त्यानंतर गॉसिपियम हर्बेसियम आहे, ही पण देशी व्हरायटी आहे. आणि त्याच्यानंतर गॉसिपियम हिरसुटम ही अमेरिकन व्हरायटी आहे. आणि गॉसिपियम बार्बाडेन्स ही इजिप्त किंवा न्यू वर्ल्ड कॉटनमधली व्हरायटी आहे. म्हणून आपण जनरली याला काय म्हणतो, आपण गॉसिपियम स्पेसीज आपण म्हणतो. त्यानंतर फॅमिली बघा ह्याची आहे, हे मॅल्वेसी गटामधलं कुटुंबामधलं क्रॉप आहे, माल्वेसी फॅमिली. ओरिजिन म्हणजे या क्रॉपचं उगमस्थान कुठून झालं आहे बघा. याच्यामध्ये ओल्ड वर्ल्ड आणि न्यू वर्ल्ड असं आपण 2 ओरिजिन म्हटलेलं आहे. म्हणजे जुन्या देशी व्हरायटीचं एक उगमस्थान आणि नवीन व्हरायटीचं उगमस्थान असं. त्याच्यामध्ये ओल्ड वर्ल्डमध्ये बघा काय काय आहे, इंडिया, इंडो चायना बॉर्डर लाईन आहे भारत आणि चीनच्या मधली, इंडो चायना आणि ट्रॉपिकल आफ्रिका या ठिकाणी ओल्ड वर्ल्डचं उगमस्थान आहे. त्यानंतर न्यू वर्ल्डचं कुठं आहे बघा, मेक्सिको आणि सेंट्रल अमेरिका. त्याच्यानंतर ह्याचं बघा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आणि युजेस ऑफ हायब्रिड सीड प्रोडक्शन कॉटनचं बघतोय आपण. त्यामध्ये कॉटन इज मेनली ग्रोन फॉर मॅन्युफॅक्चरिंग क्लॉथ. कॉटन सीड कंटेन्स 20% ऑइल, 40% प्रोटीन अँड 20% कार्बोहायड्रेट्स आणि सर्टन विटॅमिन्स अँड मिनरल्स. कॉटन सीड used as a concentrates for cattle. Cotton seed oil is also used for preparation of vegetable ghee, soaps, cosmetic and explosives. Cotton linters have many uses such as dressing or absorbent cotton. आणि हल म्हणजे आउटर कवरिंग ऑफ सीड इज युज्ड फॉर मेकिंग रबर. म्हणजे कॉटनचा उपयोग आपण कशासाठी करतो बघा, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फायबर क्रॉप इन द वर्ल्डमधला आहे. ह्याच्यात इंडियाज लार्जेस्ट, 3rd लार्जेस्ट कॉटन प्रोड्युशन वर्ल्ड. इंडिया हे 3 नंबरचं कॉटनमधलं उत्पादन घेणारं जगातलं देश आहे. कॉटन मेनली ग्रोन फॉर मॅन्युफॅक्चरिंग क्लॉथ म्हणजे कापड तयार निर्मितीसाठी कॉटनचा उपयोग होतो आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये ऑइल, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन, मिनरल आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज दिले, ऑइल 20% आहे, कार्बोहायड्रेट 20% आहे आणि प्रोटीन 40% आहे. त्याचबरोबर याचा पेंड कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पेंड जे असते कॉटनची, ऑइल काढल्यानंतर जो राहिलेला मटेरियल आहे त्याला पेंड आपण म्हणतो. कॉन्सन्ट्रेट फॉर कॅटल, ॲनिमलसाठी फॉडर म्हणून आपण याचा वापर करतोय. त्यानंतर त्याच्यापासून व्हेजिटेबल घी असेल, सोप असेल, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये आपण याचा वापर करतोय. अशा प्रकारे याचा उपयोग आहे. त्याचबरोबर लिंट याच्यामध्ये ड्रेसिंग म्हणजे ॲब्सॉर्बन कॉटन म्हणून सुद्धा आपण या लिंटचा वापर करतोय. त्याचबरोबर जो आपण आउटर कवरिंग ऑफ सीड म्हणजे आपण कॉटनचा आपण भुस्सा म्हणून आपण ते आउटर कवरिंग आहे ते आपण रबर तयार करण्यासाठी सुद्धा वापरतो. आता हे आपण हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये बघा कुठल्या पद्धतीने आपण सीडचं प्रोडक्शन घेतो, मग त्याला प्रिन्सिपल ऑफ सीड प्रोडक्शन म्हटलेलं आहे. जसं आपण सोरगममध्ये सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टर्लिटी या मेथडनं किंवा या प्रिन्सिपलच्या माध्यमातून आपण सीडचं प्रोडक्शन घेत होतो, तसं कॉटनमध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन इन कॉटन इज डन बाय इंडिव्हिज्युअल बर्ड इमॅस्क्युलेशन मेथड. या पद्धतीनं आपण काय करतोय, हायब्रिडायझेशन करतोय. बघा याच्यामध्ये काय म्हटलं आहे, सीड प्रोडक्शन इन कॉटन इज डन बाय इंडिव्हिज्युअल बर्ड इमॅस्क्युलेशन ऑफ फिमेल पॅरेंट अँड पॉलिनेशन ऑफ सेम बाय डस्टिंग पोलन फ्रॉम डिझायर्ड मेल पॅरेंट. म्हणजे हे सगळं मॅन्युअली करायचं आहे. इंडिव्हिज्युअल बर्ड इमॅस्क्युलेशन म्हणजे प्लांटमधला जो मेल आहे तो इमॅस्क्युलेशन करायचा आहे, त्याचं पॉलिनेशन करायचं आहे. ही जी प्रोसेस आहे इंडिव्हिज्युअल प्रत्येक फ्लावरवरती करायची आहे, म्हणून याला मॅन्युअली करावं लागते. कारण हे ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. कारण हे जर आपलं क्रॉपचं आपण बघतो सेल्फ पॉलिनेटेड, क्रॉस पॉलिनेटेड आणि ऑफन क्रॉस पॉलिनेटेड. आता ऑफन क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे जवळपास 5 ते 25 ॲव्हरेजमध्ये 5 ते 25% ह्याचं नॅचरली पॉलिनेशन होतं. जवळपास
याच्यामध्ये सगळं म्हणजे आर्टिफिशियल पॉलिनेशन आपल्याला मॅनमेड पॉलिनेशन आपल्याला करावं लागतं, म्हणून याला ऑफन क्रॉस पॉलिनेटेड म्हटलेलं आहे. बरोबर. आता पुढचा पॉईंट बघा आपण, यासाठी लागणारी सॉईल म्हणजे आपण सीड प्रोडक्शन कॉटनचं घेणार असेल तर सॉईल कशी पाहिजे बघा. इट रिक्वायर्स डीप ब्लॅक टू मिडियम ब्लॅक सॉईल फॉर रेनफेड क्रॉप व्हाईल ॲल्युएल अँड लाईट सॉईल फॉर इरिगेटेड क्रॉप. म्हणजे आपल्याकडे पाणी अवेलेबल असेल तर तिथे ॲल्युएल किंवा लाईट सॉईल असेल तर चालेल, पण जिथं पाणी कमी आहे पावसाच्या पाण्यावरती आपण जिथं बियाणं घेणार आहे कॉटनचं तर तिथं ब्लॅक किंवा मिडियम ब्लॅक म्हणजे डीप ब्लॅक किंवा मिडियम ब्लॅक सॉईल पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जरा जास्त असते. सॉईल शुड बी वेल ड्रेनड अँड फर्टाईल म्हणजे जमीन योग्य मगदूर असलेली म्हणजे निचरा होणारी आणि कसदार जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी गुड पाहिजे ह्या फील्डमधली. त्याचबरोबर ऑप्टिमम पीएच रेंज 6.5 to 7.5 एवढा पीएच असलेली सॉईल या पिकासाठी उपयुक्त आहे. त्याच्यानंतर क्लायमेटिक कंडिशन बघा. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. हे ट्रॉपिकल क्रॉप आहे, ह्याच्यासाठी उष्णता जरा थोडीशी जास्त लागते. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ड्राय क्लायमेटिक कंडिशन बट ह्युमिड अँड क्लाउडी वेदर इज हार्मफुल टू दिस क्रॉप. म्हणजे ह्युमिड आणि क्लाउडी वेदर असेल तर ह्या पिकासाठी थोडंसं हार्मफुल आहे. म्हणजे काय तर या पिकासाठी ढगाळ वातावरण असेल तर हे पिकासाठी हार्मफुल आहे. याच्यामध्ये ऑप्टिमम टेम्परेचर रेंज किती सांगितलं बघा. 21 ते 27 डिग्री सेंटीग्रेड फॉर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आणि 27 ते 31 डिग्री सेंटीग्रेड फॉर बॉल डेव्हलपमेंट स्टेज म्हणजे बोंड येण्याची जी स्टेज आहे त्याला 27 ते 31 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर पाहिजे. आणि ऑप्टिमम जनरल टेम्परेचर किती पाहिजे 21 ते 27. त्याचबरोबर या पिकाचं जर्मिनेशन होण्यासाठी जेव्हा आपण बियाणं टोकतो ते जर्मिनेशन होण्यासाठी 32 ते 34 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असलेलं गरजेचं आहे. पण ज्यावेळी टेम्परेचर 43 ते 46 43 to 46च्या अबव जातं याच्यावेळी जातं तर त्यावेळी काय थोडंसं पिकाला हार्मफुल पण होतं म्हणजे कुठल्या देशी व्हरायटीसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्या याच्यामध्ये रेनफॉलचं बघा. वेल डिस्ट्रीब्युटेड रेनफॉल 900 to 1000 mm बेनिफिशियल आहे. म्हणजे 900 ते 1000 mm पाऊस ज्या एरियामध्ये पडतो त्या एरियामध्ये आपण कॉटनचं क्रॉप चांगलं घेऊ शकतो. त्याचबरोबर लॉंग ड्राय स्पेल म्हणजे ज्यावेळी 15 दिवसापेक्षा जास्त लॉंग ड्राय स्पेल पावसाळ्यामध्ये पडेल तर त्याच्यावेळी थोडंसं ते टॉलरेट असू शकतं. म्हणजे टॉलरेट करत नाही, डर नॉट टॉलरेट कंटिन्युअस रेन्स ऑर लॉंग ड्राय स्पेल म्हणजे कंटिन्यू रेन पण याला चालत नाही आणि ड्राय स्पेल पडल्याला सुद्धा चालत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा लँड प्रिपरेशन. या पिकासाठी जमीन कशा आपण तयार करायची आहे. एक डीप प्लाविंग करायचं आहे, खोलवर नांगरट एकदा करायचं आहे, 2 वेळा किंवा 3 वेळा क्रॉसवाईज हॅरोविंग कुळवाच्या पाळ्या द्यायच्या आहेत. त्यानंतर क्रश दी क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ हॅरो म्हणजे मोठमोठे ढेकं असेल तर ते फोडायचे आहेत हॅरोच्या माध्यमातून. जर काडी कचरा स्टबल्स असेल तर तो गोळा करून जाळून टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये शेणखत FOM मिक्स करायचं आहे. म्हणजे एकदा नांगरायचं आहे, 2दा कुळवायचं आहे. त्याच्यानंतर मोठमोठे ढेकं असेल तर हॅरोच्या साहाय्यानं फोडायचे आहेत. काडी कचरा असेल स्टबल्स तर गोळा करून तो जाळायचा आहे आणि मग आपल्या रानामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत FOM मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला जमीन तयार करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बियाण्यासाठी आपण जे टोकणीसाठी पेरणीसाठी जे बियाणं वापरणार आहे हे कसं असलं पाहिजे बघा. सीड सोर्स फाउंडेशन सीड ऑफ मेल अँड फिमेल सीड शुड बी ऑप्टेनड फ्रॉम द सोर्स अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. म्हणजे फाउंडेशनचं सीड वापरायचं आहे मेल अँड फिमेल पॅरेंटचं, ते पण कुठलं सीड सर्टिफिकेट एजन्सीनं अप्रूव्ह करून दिलेलं आहे तेच सीड याच्यामध्ये वापरायचं आहे. त्यानंतर बघा सीड रेट आहे. ह्याच्यामध्ये कमर्शियल क्रॉपपेक्षा सीड रेट हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये कमी असतो. आपण मागच्या वेळी पण बघितलं आहे. तर कॉटनमध्ये किती सीड लागते बघा. फिमेल पॅरेंटचं वेगळं सीड आणि मेल पॅरेंटचं सेपरेट सीड लागतं. याच्यामध्ये फिमेल पॅरेंटचं 3.75 kg प्रति हेक्टरी एवढं फिमेल पॅरेंटचं सीड पाहिजे आणि 2.50 kg म्हणजे 2.5 किलो प्रति हेक्टरी फॉर मेल पॅरेंटसाठी पाहिजे. त्याच्यानंतर बघा स्पेसिंग आहे. या क्रॉपमध्ये स्पेसिंग आपण किती ठेवतोय. रो टू रो स्पेसिंग किती पाहिजे मेल अँड फिमेल पॅरेंटमध्ये 150 सेंटीमीटर पाहिजे. आणि प्लांट टू प्लांट स्पेसिंग हे मेलमध्ये वेगळं आणि फिमेलमध्ये वेगळं आहे. फिमेलमध्ये 100 सेंटीमीटर 2 प्लांटमधलं अंतर आहे आणि मेलमधलं 50 सेंटीमीटर 2 प्लांटमधलं अंतर असणार आहे. त्यानंतर या बियाणं टोकायच्या अगोदर आपण त्याला सीडला ट्रीटमेंट द्यायची आहे, बीज प्रक्रिया करायची आहे. बघा कुठली बीज प्रक्रिया आहे. कॉटन सीड आर रब्ड विथ काऊ डंग ऑर मड टू रिमूव्ह दी फज ऑर इझी सोईंग. म्हणजे त्या बियाणावरती फज लाईक म्हणजे कापूस थोडासा चिटकलेला असतो तो काढण्यासाठी आपण काय करायचं आहे शेण काऊ डंग किंवा मड चिक्कलमध्ये ते चोळायचं आहे थोडंसं म्हणजे ते वरचं कवरिंग त्याचं निघतं. त्याला आपण सीड ट्रीटमेंट देतो रब्ड विथ काऊ डंग आणि मडचे. त्यानंतर कॉटन सीड ऑल्सो ट्रीटेड विथ ऑइल. त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड टू रिमूव्ह दी फज ऑर इझी सोईंग म्हणजे त्याला आपण डिलिंटिंग म्हणतो. म्हणजे रिमूव्हल ऑफ फज लाईक पोर्शन ऑन दी सीड त्याला आपण डिलिंटिंग म्हणतोय. त्यानंतर कॉटन सीड आर सोक्ड इन वॉटर फॉर
2 to 6 hours टू हॅसन देअर जर्मिनेशन वाढण्यासाठी ते आपण 2 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवतोय आणि मग आपण टोकणी करतोय. किंवा सीड ट्रीटमेंट विथ ट्रायकोडर्मा अँड थायरम पावडर टू रिड्यूस द अटॅक ऑफ विल्ट डिसीज, म्हणजे विल्ट रोग, मर रोग ह्या प्लांटवरती येऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा आणि थायरमची आपण ट्रीटमेंट देतोय. बघा आपण सोईंग प्लॅन आपण पुढे म्हटलेला आहे, प्लांटिंग रेशो आणि सोईंग प्लॅन कसा असावा ते आपण इथं दाखवलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये तर याच्यामध्ये ही डायग्राम जी आपल्याला दिसते याच्यामध्ये आपल्याला मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट आपल्याला सेपरेटली सोईंग करायचं आहे. पुन्हा एकदा बघा, एका एरियामध्ये रानाचं आपलं फील्ड जे असेल त्या फील्डमधला 20% एरिया आपल्याला मेल पॅरेंटचं सोईंग करायचं आहे आणि 80% एरियामध्ये आपल्याला फिमेल पॅरेंटचं सोईंग करायचं. मी दाखवलं बघा इथं मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट सेपरेटली सोईंग करायचं आहे. बरोबर, इकडे या साईडला मेल पॅरेंट फिमेल्स पॅरेंटच्या लाईन दाखवल्यात कशा आहेत, त्या डॉटेड लाईन आहेत त्या फिमेल पॅरेंटचा प्लॉट आहे आणि डायरेक्ट लाईन आहेत त्या मेल पॅरेंटचा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये रेशो सांगितला मी 4:1 किंवा 5:1 असा फिमेल टू मेल रेशो आहे. बघा याच्यामध्ये काय केले आपण, मेल पॅरेंट 20% एरियामध्ये आणि फिमेल पॅरेंट 80% एरियामध्ये आपण काय केलं, सोईंग केले. आता याच्यामध्ये मेल पॅरेंट जे आपण 20% एरियामध्ये केले ते एकदाच आपल्याला सोईंग करायचं नाही. तर हे काय करायचं, 2 किंवा 3 इन्स्टॉलमेंटमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये काय करायचं आहे, 1-2 लाईनी आत्ता म्हणजे फिमेलचं ज्यावेळी सोईंग करणार आहे त्यावेळी, त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर गॅप ठेवून परत 2 लाईनी, असं आपल्याला 2 किंवा 3 इन्स्टॉलेशनमध्ये आपल्याला मेल पॅरेंटचं सोईंग करायचं. आणि फिमेल पॅरेंटचं मात्र एकदाच पहिल्यांदाच ज्यावेळी आपण मेलच्या लाईनी टोकणार आहे त्याचवेळी फिमेलचं सगळं सोईंग करायचं आहे. कळलं, डायग्राम व्यवस्थित बघून घ्या, हे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आपण बघा प्लांटिंग रेशो म्हटल्याचं 4:1 किंवा 5:1 आणि आता मी सांगितल्याप्रमाणे जनरली 4/5 म्हणजे 80% ऑफ द रो आर युज्ड फॉर सोईंग फिमेल पॅरेंट अँड रिमेनिंग 1/5 म्हणजे 20% रो आर युज्ड फॉर मेल पॅरेंट. द सोईंग ऑफ मेल पॅरेंट इज डन इन 2 or 3 इन्स्टॉलमेंट सो दॅट पोलन्स आर अवेलेबल फॉर स्टॅगर्ड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे आपल्याला मेल पॅरेंटचे पोलन्स आपल्याला अवेलेबल होऊ म्हणून आपण काय केलं आहे, 2 ते 3 इन्स्टॉलेशनमध्ये मेलचं आपण सोईंग करतोय. आणि सोईंगचा टाईम कधी आहे बघा, मंथ ऑफ एप्रिल म्हणजे खरीप सीझनमध्ये आपण सोईंग करतोय, म्हणजे आपल्याला त्या क्रॉपचा सगळा पिरियड आपला खरीपमध्ये येतोय. आता हे जे सोईंग करत असताना आपल्याला आपल्या फील्डच्या कडेनं आपण सेफ डिस्टन्स ठेवतो, त्याला आपण आयसोलेशन डिस्टन्स म्हणतो. हे आयसोलेशन डिस्टन्स किती पाहिजे बघा, कारण हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे, याच्यामध्ये नॅचरली क्रॉसिंग जास्त प्रमाणामध्ये होत नाही सोरगमसारखं, म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला आयसोलेशन डिस्टन्स हे कमीच ठेवावं लागतं ॲज कम्पेअर टू हायब्रिड सीड प्रोडक्शन सोरगम. In hybrid cotton seed production under controlled emasculation or pollination, isolation distance is 5 meter is kept all around the seed plot to avoid mechanical mixture. म्हणजे 5 मीटरमध्ये याच्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स ठेवलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रोगिंग. रोगिंग म्हणजे काय आपण बघितलेलं, रिमूव्हल ऑफ टाईप प्लांट्स, डिसीज प्लांट्स, व्हॉलंटर प्लांट्स शुड बी रिमूव्ड ॲट सिडलिंग स्टेज अँड फ्लॉवरिंग स्टेज. म्हणजे फ्लॉवरिंग किंवा सिडलिंग व्हायच्या अगोदर ऑफ टाईपचे डिसीज प्लांट, व्हॉलंटर प्लांट आपल्याला काढून टाका. म्हणजे नको असलेले प्लांट आपल्याला किंवा वेगळ्या कॅरेक्टरचे दिसणारे प्लांट आपल्या फील्डमधून काढून टाका, त्याला आपण रोगिंग ऑपरेशन म्हणतो. हे ऑपरेशन महत्त्वाचं आहे, रेग्युलर सुपरविजन करणं गरजेचं आहे आणि मग हे प्लांट आपल्याला कळतात कसे काढायचे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फर्टिलायझेशन. याच्यामध्ये आपण बघा ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशनमध्ये आपण काय करायचं, 15 ते 25 टन प्रति हेक्टर FOM आपल्याला आपल्या रानामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये 50-50-50 kg NPK प्रति हेक्टरी आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे. म्हणजे याचा ॲक्च्युअल डोस आहे 100-50-50, पण त्यातला 50-50-50 kg NPK बेसल डोस म्हणजे टाईम ऑफ सोईंगच्या वेळी द्यायचा आहे. आणि राहिलेला जो 50 kg 25 kg ते 50 kg नायट्रोजन आहे तो आपल्याला टॉप ड्रेसिंग म्हणजे 2 वेळा विभागून आपल्याला द्यायचा आहे 1 महिन्यानंतर. आता त्यानंतर लागणारे इरिगेशन बघा, इरिगेशन ॲज पर टाईप ऑफ सॉईल आणि क्लायमेट कंडिशन कशा आहे बघून आपल्याला साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या इंटरव्हलनुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे. हेवी इरिगेशन ड्युरिंग फ्लॉवरिंग इज अवॉइड फॉर इरिगेशन फॉर इरिगेशन सिस्टम इज यूज्ड. म्हणजे पाणी देण्यासाठी इरिगेशन सिस्टममध्ये इरिगेशन फॉरो मेथड यूज करायचे आहे. त्याचबरोबर हेवी इरिगेशन आपल्याला द्यायचं नाही, जास्त इरिगेशन आपल्याला याच्यामध्ये द्यायचं नाही. आणि पाणी देताना फ्लॉवरिंग आणि बॉल फॉर्मेशन स्टेजला म्हणजे फुलं येताना बोंड डेव्हलपमेंट होताना आपल्याला पाणी द्यायचं, त्याला आपण क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणू आपण. त्यावेळी आपल्याला हे 2 इरिगेशन आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्रॉसिंग प्रोग्राम बघा काय आहे. क्रॉसिंग प्रोग्राम म्हणजे हे क्रॉस पॉलिनेटेड किंवा ऑफन क्रॉस पॉलिनेटेड याच्यामध्ये नॅचरली पॉलिनेशन होत नाही, म्हणून आपल्याला मॅन्युअली जे करावं लागतं त्याला आपण इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन असं 2 क्रॉसिंग प्रोग्राम आहेत. त्याच्यामध्ये पहिला आपण जे बघतोय इमॅस्क्युलेशन. बघा इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रिमूव्हल ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेल म्हणजे त्याला आपण अँड्रोसियम म्हणतोय. फ्रॉम बायसेक्शुअल फ्लॉवर. बायसेक्शुअल म्हणजे ज्या फ्लॉवरमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही
पॅरेंट फिमेल आणि मेल दोन्ही ऑर्गन आहेत त्याला आपण बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणतोय किंवा त्याला कंप्लीट फ्लॉवर किंवा परफेक्ट फ्लॉवर म्हणतोय. त्या फ्लॉवरमध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही असतात त्याला बायसेक्शुअल म्हणतोय. त्यातलं बघा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे अँड्रोशियम रिमूव्ह करायचं आहे विदाउट डिस्टर्बिंग टू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे गायनोशियमला डिस्टर्ब न करता फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपल्याला काढायचं आहे विथ द हेल्प ऑफ थंबनेल. त्याला आपण काय म्हणतोय इमॅस्क्युलेशन म्हणतोय. बरोबर. बघा पुन्हा एकदा इट इज प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रिमूव्हल ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्रॉम बायसेक्शुअल फ्लॉवर विदाउट डिस्टर्बिंग द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बाय थंबनेल मेथड. होल करोला अँड अँड्रोशियम आर रिमूव्ड. दिस प्रोसिजर इज स्टार्टेड 1 week आफ्टर फ्लॉवरिंग बड फॉर्मेशन. म्हणजे ज्यावेळी फुलं यायला सुरुवात होते म्हणजे कळी अवस्थेत फुलं असतात म्हणजे 1 week आफ्टर बड फॉर्मेशन म्हणजे बड यायला लागल्यानंतर 1 आठवड्यानंतर ही प्रोग्राम आपल्याला चालू करायचा. आणि हे करण्यासाठी ॲक्च्युअल टाईम आहे बघा इट इज डन इन each डे फ्रॉम 2 to 6 PM और अर्ली इन द बिफोर 7:30 AM. म्हणजे हे आपल्याला ऑपरेशन इमॅस्क्युलेशन कधी करायचं आहे ज्या दिवशी आपल्याला पॉलिनेशन करायचं आहे त्याच्या अगोदरच्या 1 दिवस अगोदर. ज्या दिवशी पॉलिनेशन करायचं आहे त्याच्या 1 दिवस अगोदर दुपारी 2 ते 6 किंवा ज्या दिवशी पॉलिनेशन करायचं आहे त्या दिवशी करायचं असेल इमॅस्क्युलेशन तर ते अर्ली इन द मॉर्निंग बिफोर 7:30 AM म्हणजे सकाळी 7:30च्या अगोदर आपल्याला काय करायचं याचं इमॅस्क्युलेशन करायचं आहे. इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर बड इज देन कवर्ड बाय बटर पेपर बॅग. म्हणजे ते आपल्याला ओळखण्यासाठी आपल्याला बटर पेपर बॅगनं कव्हर करायचं. ही प्रोसेस सगळी आपण डायग्राममध्ये पुढे इथं बघतोय बघा. इमॅस्क्युलेशन ऑफ कॉटन आणि इकडे ह्या साईडला दाखवलंय पॉलिनेशन ऑफ कॉटन. बरोबर. आपण हे पुन्हा एकदा बघू. आता पॉलिनेशन म्हणजे काय समजून घेऊया. इट इज द प्रोसिजर ऑफ आर्टिफिशियल ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लॉवर ऑफ मेल पॅरेंट टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फिमेल फ्लॉवर. म्हणजे आपण याच्यामध्ये काय करतोय जे इमॅस्क्युलेशन प्रोसेस आपण केलेलं आहे अगोदरच्या दिवशी त्याच्यानंतर नेक्स्ट दिवशी आपल्याला काय करतोय आर्टिफिशियल पोलन ग्रेन्स आपण काय करतोय मेल फ्लॉवरमधलं पोलन ग्रेन्स आपण काय करतोय डस्टिंग ऑन स्टिम ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर. म्हणजे ज्या फ्लॉवरमधलं आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे ज्या प्लांटवरचं आपण इमॅस्क्युलेशन फ्लॉवरचं केलेलं आहे त्या फ्लॉवरवरती काय करतोय मेलचं आपण पोलन ग्रेन्स आणून त्यावरती डस्टिंग करतोय किंवा टाकतोय त्याला आपण पॉलिनेशन म्हणतोय. पुन्हा एकदा बघा इट इज अ प्रोसिजर ऑफ आर्टिफिशियल ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लॉवर ऑफ मेल पॅरेंट टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फिमेल फ्लॉवर. इट इज डन हे कधी करायचं बघा इट इज डन इन द मॉर्निंग बिटवीन 9 AM to 1 PM. इट इज डन इन द मॉर्निंग ऑफ 9 AM to 1 PM. म्हणजे हे काय करायचं आहे आपल्याला सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला पॉलिनेशन करायचं आहे. आफ्टर पॉलिनेशन फिमेल फ्लॉवर बड इज कवर्ड बाय डिफरंट कलर्ड बटर पेपर बॅग. म्हणजे आपल्याला ओळखण्यासाठी डिफरंट बटर पेपर बॅगनं कव्हर करायचं आहे किंवा त्याच्या पेडीसेलला आपल्याला काय करायचं दोऱ्यानं थ्रेडनं आपल्याला बांधायचं. आणि हे कधी प्रोग्राम क्लोज करायचा आहे 11व्या आठवड्याला आपल्याला प्रोग्राम बंद करा. म्हणजे 7व्या आठवड्याला साधारणतः चालू होतो तो 11व्या आठवड्याला हा प्रोग्राम बंद करायचा इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन. बघा या डायग्राममध्ये आपण इथं दाखवले आपण इमॅस्क्युलेशन इन कॉटनमध्ये म्हटलं त्याच्यामध्ये बघा ते फ्लॉवर बड आहे त्यातलं काय केलं 2 नंबरच्या फोटोमध्ये फक्त अँथर्स म्हणजे अँड्रोशियमचा जो पार्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तो काढायचा चाललेला आहे बघा तो काढलेला आहे आणि त्याला बटर पेपर बॅगनं कव्हर केलेला आहे. आणि दुसऱ्या साईडला जे दिसते पॉलिनेशन इन कॉटनमध्ये त्यामध्ये काय केलं आहे प्रोटेक्टेड मेल ग्रेन्स मेलचं जे फ्लॉवरमधलं अँथर्स आहेत ते काय केलं डस्टिंग ऑन स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर. जिथं इमॅस्क्युलेशन फ्लॉवर केलं आहे तिथं आपण स्टिग्मा हे टाकायचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला बटर पेपर बॅगनं कव्हर केलं आहे आणि मग बॉलचं फॉर्मेशन झालं आहे. असं डायग्रामॅटिकली हे रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर बघतोय आपण हायब्रिड अँड देअर पॅरेंट्स. म्हणजे हायब्रिड व्हरायटी तयार करण्यासाठी मेल आणि फिमेलचं आपल्याला क्रॉसिंग करावं लागतं. म्हणजे कोणता फिमेल पॅरेंट आणि कोणता मेल पॅरेंट दोन्हीचं क्रॉसिंग केल्यानंतर कोणता हायब्रिड तयार होतं हे आपल्याला इथं चार्टमध्ये दाखवलेलं. हे महत्त्वाचं आहे. हायब्रिड अँड देअर पॅरेंट 2 मार्कासाठी विचारलं जातं. याच्यामध्ये ए आणि आर असं लाईन ए आणि लाईन आर म्हटलेलं आहे आपण बघा. फॉर एक्झाम्पल पहिला आपण हायब्रिड बघू H4 हायब्रिड. याच्यासाठी लाईन ए म्हणजे फिमेल पॅरेंट कुठला आहे गुजरात 67 त्याला G67 म्हटलं आहे. आणि आर कुठला आहे मेल पॅरेंट अमेरिकन नेक्टरलेस म्हणजे गुजरात 67 आणि अमेरिकन नेक्टरलेस ह्या फिमेल आणि मेलचा क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला H4 फर्स्ट हायब्रिड इन कॉटनमधलं H4 ही व्हरायटी आपल्याला मिळते. तसं वरलक्ष्मीसाठी फिमेल पॅरेंट लक्ष्मी आणि मेल पॅरेंट SB289E म्हणजे
हे मेल आणि फिमेल पॅरेंट आहे. अशा प्रकारे आपल्याला हे हायब्रिड तयार करण्यासाठी कुठलं फिमेल आणि मेल असतं हा चार्ट व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, इन्सेक्ट अँड पेस्ट अफेक्टिंग ऑन हायब्रिड सीड प्रोडक्शन कॉटन क्रॉप. म्हणजे ह्या पिकावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे कीड आणि इन्सेक्ट पेस्ट येतात ते बघतोय आपण. बघा याच्यामध्ये कॉटनमध्ये इन्सेक्ट पेस्ट अफेक्टिंग बिफोर फ्लॉवरिंग आणि आफ्टर फ्लॉवरिंग असे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये बिफोर फ्लॉवरिंगमध्ये बघा हे 3 पेस्ट आहेत, ॲफिड, जॅसिड, थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय. हे जे किडे आहेत ह्या फ्लॉवरिंगमध्ये येतात. म्हणजे बिफोर फ्लॉवरिंगच्या अगोदर येणारे म्हणजे हे काय करतात, हे 3 प्रकार हे सकिंग पेस्ट आहेत. हे काय करतात, सगदी सेल सॅप करतात लिव्ज आणि कॉझिंग येलोविंग और कर्लिंग ऑफ द प्लांट. लिव्ज करतात म्हणजे येलोविंग दिसतं प्लांट किंवा कर्लिंग होतं आणि रिझल्टिंग स्टंटेड दी प्लांट ग्रोथ असं होतं. तर ह्याच्या कंट्रोलसाठी आपण काय करतोय बघा, ॲफिड अँड जॅसिड असेल त्यासाठी इमिडाक्लोप्रिड असेल किंवा ॲफिड असेल इमिडाक्लोप्रिड आणि एसिफेट पावडर असेल तर ते आपण 2 ग्रॅम आणि इमिडाक्लोप्रिड असेल 2 ml प्रति लिटरसाठी आपण घेतोय. थ्रिप्स असेल तर फिप्रोनिल वापरतोय किंवा थायोमिथॉक्झॉन वापरतोय. आणि व्हाईट फ्लाय असेल तर याच्यामध्ये निम सीड केक असेल कर्नल सीड एक्स्ट्रा असेल किंवा ॲसिटॉमिप्रिड असेल तर हे काय करतोय आपण केमिकल वापरून आपण इन्सेक्ट पेस्टचा आपण ह्याच्यामध्ये कंट्रोल करतोय बिफोर फ्लॉवरिंगसाठी येणाऱ्या किडीचं. आता याच्यामध्ये आफ्टर फ्लॉवरिंगसाठी येणारी जी किडा याच्यामध्ये त्यामध्ये बॉलवर्म असेल किंवा रेड कॉटन बग असेल किंवा डस्की कॉटन बग असेल तर बॉलवर्म आहे त्याच्यामध्ये, मग त्याला आपण मराठीमध्ये बोंडआळी म्हणतो. तर ती बोंडआळी जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये त्रासदायक आहे कॉटनमध्ये. त्याच्यामध्ये अमेरिकन बॉलवर्म, स्पॉटेड बॉलवर्म आणि पिंक बॉलवर्म अशा 3 प्रकारच्या बॉलवर्म आहेत. म्हणजे अमेरिकन, स्पॉटेड आणि पिंक बॉलवर्म 3 प्रकारच्या बॉलवर्म आहेत म्हणजे बोंडाळे आहेत. ह्या तिन्हीच्यासाठी कंट्रोलसाठी एकच कंट्रोल मेजर आहे बघा, ॲसिफेट पावडर असेल 75 SP ती असेल किंवा थायोडिकार्ब असेल 75 WP वेटेबल पावडर असेल किंवा क्लोरोपायरिफॉस 20 EC असेल. यातलं कुठलंही केमिकल काय करायचं आहे, स्प्रेइंग करायचं आहे. पुन्हा एकदा बघा, ॲसिफेट पावडर असेल, थायोडिकार्ब असेल किंवा क्लोरोपायरिफॉस केमिकल असेल ह्याचं स्प्रे करायचं आहे आपल्याला या अमेरिकन बॉलवर्म, स्पॉटेड बॉलवर्म आणि पिंक बॉलवर्मसाठी. त्यानंतर रेड कॉटन बग जो आहे तो असेल किंवा डस्की कॉटन बग असेल तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, स्प्रेइंग द क्रॉप विथ मोनोक्रोटोफॉस किंवा क्युनॉल्फॉस याच्यामार्फत आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये डिसीज अफेक्टिंग कॉटन हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये. कॉटनमध्ये ह्याच्यामध्ये विल्ट डिसीज आहे, रूट रॉट आहे, अँथ्रॅग्नोज असेल, दह्या असेल, ब्लॅक आर्म असेल, लिप स्पॉट आहेत, असे बरेच डिसीज आहेत. पण त्यातले मेजरली प्लांटवरती अफेक्ट करणारे हे 4 डिसीज आहेत. त्यातला पहिला बघा अँथ्रॅग्नोज आहे. अँथ्रॅग्नोजमध्ये काय होतं, इट इज अ फंगल डिसीज आहे. याच्यामध्ये काय होतं, रॉटिंग ऑफ बॉल्स अँड सिडलिंग ब्लाइट याच्यामध्ये दिसतं अँथ्रॅग्नोजमध्ये. त्याच्या कंट्रोलसाठी आपण काय करतोय, आपण सुरुवातीला सीड ट्रीटमेंट 1% ऑर्गॅनो मॉलिक्युलर कंपाऊंडची सीड ट्रीटमेंट द्यायची आहे किंवा स्प्रेइंग ऑफ कॉपर कंपाऊंड जे असेल ते जे आपल्याला स्प्रेइंग करायचे आहेत. त्यानंतर दुसरा जो डिसीज आहे याच्यामध्ये दह्या डिसीज. हा डिसीज फक्त देशी व्हरायटीवरती येणारा डिसीज आहे दह्या डिसीज. याच्यामध्ये प्रीमॅच्युअर शेडिंग अफेक्टेड लिव्ज होतं. म्हणजे मॅच्युरिटीच्या अगोदर काय होतं, शेडिंग ऑफ लिव्ज किंवा फ्लावर होत जातं. आणि याच्यामध्ये कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कुठलंही कंट्रोल मेजर नाही, फक्त याच्यामध्ये एकच आहे की दह्या डिसीज होत असेल आपल्या फील्डवरती तर देशी व्हरायटी ती वापरायची नाही, आपण अमेरिकन किंवा मेक्सिकन व्हरायटी आपण याच्यामध्ये यूज करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट तिसरा डिसीज आहे ब्लॅक आर्म. ब्लॅक आर्म याच्यामध्ये हे काय होतं, सॉईल बोर्न, सीड बोर्न किंवा एअर बोर्न डिसीज आहे. हा बॅक्टेरियल डिसीज आहे. याच्यामध्ये बॅक्टेरिया अटॅक एरियल पार्ट ऑफ द प्लांट म्हणजे प्लांटच्या एरियल पार्टवरती अटॅक होतो. अँग्युलर वॉटर सोकड स्पॉटसुद्धा याच्यावरती दिसतो आणि तो टर्न होऊन ब्राऊन कलरचा दिसायला लागतो. याच्यासाठी कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायचं आहे, सीड ट्रीटमेंट द्यायची आहे विथ स्ट्रेप्टोमायसिन और व्हिटावॅक्स. यानं काय करायचं आपल्याला सीडची ट्रीटमेंट द्यायचं, स्ट्रेप्टोमायसिन किंवा व्हिटावॅक्स याची आपल्याला सीडला ट्रीटमेंट द्यायची आहे. याच्याशिवाय हा कंट्रोल होऊ शकत नाही. शेवटचा जो आहे लिप स्पॉट, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिप स्पॉट आहेत. हेल्मिंथोस्पोरियम लिप स्पॉट असेल, अल्टरनिया लिप स्पॉट असेल किंवा सर्कोस्पोरा लिप स्पॉट असेल. 3 प्रकारचे लिप स्पॉट आहेत. तर त्यातला हेल्मिंथोस्पोरियम लिप स्पॉट आहे हा लाईट ब्राऊन कलरचा असतो, सर्क्युलरमध्ये असतो आणि होल ॲट द सेंटर ॲट द लिप एजमध्ये असतो सेंटरमध्ये. त्यानंतर अल्टरनेट लिप स्पॉट असतो हा पेपरसारखा असतो, रस्टी ब्राऊन कलरचा असतो आणि हा इरेग्युलर शेपचा असतो. आणि सर्कोस्पोरा लिप स्पॉट आहे हा स्मॉल साईजचा असतो, इरेग्युलर असतो आणि परतेची बॉर्डर ही पर्पल कलरची असते.
अशा प्रकारचे 3 प्रकारचे लिप स्पॉट आहेत आणि त्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे, झिने पावडर असेल किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल तर ह्याची आपल्याला काय करायचे, स्प्रेइंग करायचे आहेत. कळलं. अँथ्रॅकनोज, दहिया, ब्लॅक आर्म आणि लिप स्पॉट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ हायब्रिड सीड. आता हार्वेस्टिंगला कॉटनची आपण पिकिंग असं म्हणतो, कारण कापूस आपण वेचतो म्हणून त्याला पिकिंग किंवा हार्वेस्टिंग ऑफ सीड बॉल किंवा आपण पिकिंग असं आपण याच्यामध्ये म्हणत असतो. बघा, मॅच्युअर बॉल आर पिक्ड आफ्टर देअर फुल ओपनिंग अँड कलेक्टेड इन द बास्केट. जे मॅच्युअर झालेले बॉल आहेत ते वेचायचे आहेत, त्याला आपण पिकिंग म्हणतोय. आणि मिडल पिकिंग इज आर गुड क्वालिटी फॉर सीड प्रोडक्शन. म्हणजे आपण हे जे 2-3 पिकिंगमध्ये आपण ह्याचं कापूस पूर्ण काढतो, त्याच्यामध्ये मिडल पिकिंग असतो तो आपल्याला गुड क्वालिटीचा असतो. त्यानंतर हा काढलेला जो पिकिंग केलेला जो कापूस आहे तो काय करायचा, 2 दिवसासाठी वाळवायचा आणि मग नंतर प्रोसेसिंग युनिटला स्टोरेजसाठी किंवा पुढच्या प्रोसेसिंगसाठी वापरायचं. साधारणतः याचं उत्पादन किती मिळतं बघा आपल्याला. याच्यामध्ये यील्ड जे आहे ते आपल्याला इरिगेटेड कंडिशन असेल तर याच्यामध्ये कमर्शियलमध्ये उत्पादन कमी येतं, जास्त येतं ॲज कम्पेअर टू सीड प्लॉटमध्ये. याच्यामध्ये सीड यील्ड जर आपण बघितलं तर 1000 ते 1500 kg पर हेक्टर आपल्याला सीड यील्ड येणार आहे. आणि तेच जर यील्ड आपण जर कमर्शियल क्रॉपमध्ये जर बघितलं तर 20 ते 25 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन येत असतं कापसाचं उत्पादन. पण इथं आपण सीड प्लॉट बघतोय म्हणून सीडमधलं यील्ड याच्यामध्ये 1000 ते 1500 kg पर हेक्टर एवढं आपल्याला उत्पादन याच्यामधून मिळतं आहे. तर मित्रांनो, आपण या हायब्रिड सीड प्रोडक्शन कॉटनमध्ये आपण कॉटनचं क्रॉपबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. याच्यामध्ये कॉटन सीड प्रोडक्शनमध्ये आपण पहिल्यांदा कॉटनसाठी लागणारं सॉईल क्लायमेटिक कंडिशन कशी पाहिजे, सॉईल कशी पाहिजे, प्रिपेअर टिलेज कसं करायचं आहे, कुठल्या पद्धतीनं कुठल्या मेथडनं आपण हायब्रिडायझेशन करतोय, याच्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स काय आहे, त्यानंतर रोगिंग ऑपरेशन कसं आहे, त्यानंतर ह्या प्लॉटमध्ये फील्डमध्ये स्पेसिंग किती ठेवायचं आहे, सीड रेट किती वापरायचा आहे, त्यानंतर महत्त्वाचं क्रॉसिंग प्रोग्राम, इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन हे पण आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये हायब्रिड अँड देअर पॅरेंट्स आपण तो चार्टसुद्धा बघितलेला आहे. त्यावरती येणारे पेस्ट अँड डिसीज हे सगळं आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. हे हायब्रिड सीड प्रोडक्शन कॉटन आणि सोरगम हे दोन्हीसुद्धा आपल्याला कॉटन आणि सोरगममधलं या दोन्हीमधलं आपल्याला हायब्रिड सीड प्रोडक्शनसाठी 7 मार्काला मोठा प्रश्न येऊ शकतो कंपल्सरी. याच्यामध्ये 7 मार्काला येऊन आणि सुद्धा याच्यामध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन कॉटनमध्ये इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन हे शॉर्ट नोटसाठी विचारलं जातं. त्यासाठी लेआउटसुद्धा महत्त्वाचं आहे. हे सगळं बघायचं आहे. हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण अशा प्रकारे हायब्रिड सीड प्रोडक्शन, सोरगम, कॉटन आणि प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन हे सगळं आपल्या सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी टॉपिकमधला आपण भाग कव्हर केलेला आहे. आणि आपला हा टॉपिक इथंच कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.